हा छान. थोडं याच्यातलं वाफाळून पाणी खाली पडलेलं आहे, हे बघा बघू शकता तुम्ही. ठीक आहे, एकदम मस्त असे सुटसुटीत अंडा भुर्जी रेडी झालेली आहे. ठीक आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रीती आणि स्वप्नील या युट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आजचा व्हिडिओ हा जो आहे हा मच्छीच्या अंड्याची भुर्जी याच्यावर आधारित आहे. काय झालं मंडळी, बरेच वर्षापासून म्हणजे जवळपास 7-8 वर्षापासून मी मच्छीच्या अंड्याची भुर्जी खाल्लेली नाहीये. आणि 2-3 दिवस झाले माझ्या डोक्यासारखा विचार येत होता की आपल्याला मच्छीचे अंडे आणायचे, एक भाजी करायची, भुर्जी करायची, खायची. पण ते काही जमत नव्हतं मंडळी. आणि योगायोगाने आज जरा लवकर सुट्टी झाली, तर त्यामुळे मी काय केलं, सरळ मच्छी मार्केटमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर बायकोला आधी फोन केला की तुला काय खायचं? तिला कोळंबी खायची म्हणून मी तिच्यासाठी कोळंबी घेऊन आलो. आणि माझ्यासाठी एक पावशेरभर काय केलं, मच्छीचे अंडे घेऊन आलो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की मच्छीच्या अंड्याची भुर्जी कशी करायची आणि कशी नाही. तर ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्येच मच्छीचे अंडे भेटतात, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप दाखवतो मंडळी. आता मी काय केलं माहिती आहे का? हे बघा, मच्छीचे अंडे हे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता याला उकळायला टाकणार आहे. दाखवतो मी तुम्हाला, स्टेप बाय स्टेप दाखवतो. तर मंडळी, हे आहेत आपले मच्छीचे अंडे. हे जे अंडे आहेत, हे जो रोह मासा आहे ना, तर त्याचे अंडे आहेत. कतल्याचे पण अंडे, मला सगळ्यात जास्त कतल्याचेच अंडे आवडतात. पण कतला या माशाचे अंडे काही अवेलेबल नव्हते, मला मिळत नव्हते, म्हणून मी रोह या अंड्याचे घेतलेले आहेत अंडे. मच्छीचे अंडे घेतलेले आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर मी 2-3 पाण्याने एकदम मस्त याला धुवून घेतलेले मंडळी. आणि आता गॅस पेटवणार आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून याला उकळून घेणार आहे. याला उकळून घेणार आहे म्हणजे शिजून घेणार आहे. मंडळी, सर्वात अगोदर गॅस पेटवायचा. हा गॅस पेटवलेला आहे. त्याच्यावरती एक पातेलं ठेवायचं. ठीक आहे, पातेलं पण ठेवलेलं आहे. मंडळी, तुम्ही बघू शकता आपण काय केलेलं आहे, गॅस पेटवून पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे आपण हे जे आहे ना, हे मच्छीचे अंडे शिजवायला टाकणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं मंडळी. ठीक आहे. आणि चांगल्या प्रकारे अंडे शिजवून घ्यायचे. आता याचा मऊसूळ वास वगैरे काही येत नाहीये. आता याच्यामध्ये मी थोडं हळद आणि मीठ टाकणार आहे. ठीक आहे. आणि हे चांगले उकळून घेणार आहे आणि चांगले शिजवून घेणार आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की याची भुर्जी कशी करायची आणि कशी नाही. खायला एक नंबर मंडळी, एवढी टेस्टी होती ना, खूपच भारी होती. तर मंडळी, आपण काय करायचं, याच्यामध्ये सर्वात अगोदर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. ठीक आहे. तर मी पावशेर असल्यामुळे थोडंसं 1 चमच्यावर मीठ टाकलेलं आहे. जास्त खरट नाही करायची. आणि थोडी हळद टाकलेली आहे. आणि या हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये हे अंडे जे आहेत ना, एकदम चांगले शिजू द्यायचे. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो मी स्टेप बाय स्टेप. इकडे बाजूला भात टाकलेला आहे. बघू शकता आपण याच्यामध्ये पाणी, हळद आणि मीठ टाकून अंडे हे शिजवायला ठेवलेले आहेत. तुम्हाला सांगतो मंडळी, एवढी भारी आणि एवढी चव लागते ना, एकदम चविष्ट. आपल्या अंड्याच्या भुर्जीपेक्षा पण मच्छीच्या अंड्याची भुर्जी एक नंबर लागते, लाजवाब. फक्त करणारा तसा पाहिजे. माझ्या बायकोला काही जमत नव्हती म्हणून मी तिला काही करू दिलेली नाहीये. तिला आणि आवडत पण नव्हती. ती म्हणली कशाला आणली, हे आणली, म्हणून तिला काय म्हणलं, तू जा आता बाहेर. ठीक आहे. आणि ती आता मैत्रिणीच्या घरी गेलेली आहे आणि मी करत आहे मच्छीच्या अंड्याची भुर्जी. आणि ती आता येणार नाही, काय नाही, काय नाही. तर मी जोपर्यंत आता हे करणार नाही, तोपर्यंत तिला घरात पण बोलवणार नाही. डायरेक्ट खायला बोलवणार आहे. ठीक आहे. इथं बाजूलाच आहे. जास्त लांब पण नाही. ऐकत पण असेल आपलं कदाचित बोलणं. तर हे चांगल्या प्रकारे अंडे हे शिजवून घ्यायचे मंडळी. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे कमीत कमी 10 ते 12 मिनिटं त्याला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. ठीक आहे. अंडे कच्चे राहिले नाही पाहिजे. अंडे कच्चे राहिले तर मग लागल हागवण तुम्हाला. संडास लागली तर मग मेहमान ओरडत राहसाल की "काय हो, तुमचं ऐकून अंड्याची भुर्जी केली, संडास लागली." ठीक आहे. हे मजाकसाठी होतं मंडळी हां. ए मेरे दिल आली का? या. हे काय केलं असं घाण? शी. काय शी? बापरे! व्हिडिओ काढायला काय? व्हिडिओ चालू आहे. तुला खायचं नाही ना, गपचूप शांत मी बसायचं. खाणार बी नाही असं गदळ. यार नको जा. तुला कोण म्हणत पण नाही खा हे म्हणून. असलं करतात. अरे तू कधी खाल्लेच नाही तर काय बाबा. आता याला काय करायचं? मी करतो माझ्या हिशोबाने, फक्त खा तू. एक मी घास खा नाही फक्त. खात. एक घास खा, एक घास. मी माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. काय? काय काय तुम्हाला किती हिनं आयुष्यात कधी खाल्लीच नाही मंडळी मच्छीची अंड्याची भुर्जी. मी खाल्ली नाही, मी खाणार बी नाही, मला आवडत बी नाही. बघते खाऊन ट्राय करते का कसं होईल घाण ते. आणि मी तुला हिला एकच घास देणार आहे मंडळी, एकच घास. छान होती का? एक नंबर होती. तू खाल्ल्यावर तर मग फॅन होशील माझ्या. मला नाही आवडत. बाळाला ठेवले खाली आता. इथले तडतड करत होता, आम्ही खेळत होतो. आवाज दिला. हा ठीक आहे. जाऊ का आता? कुठं? त्याला घेऊन येते नाही तर. जा.
घेऊन जा येऊ का? हा ये घेऊन जा. ठीक आहे मंडळी, गेली मी कांदा वगैरे कापतो. कांदा बिंदा कापून दे ना जरा गरीबाला. हा दे तर काप कांदा वगैरे काप. तुम्ही घरी का? हो मंडळी लावलंय बायकोला कामाला. काप दनादन दनादन कांदे काप, एक टमाटर कापून दे, कोथिंबीर आहे ती कोथिंबीर कापून दे. चालेल. हा असा कांदा जर कवर काढायचा आणि त्याला चरप 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 कापायचा. तुला देऊ का कॉलर माईक? द्या. काप जरा कांदा फटाफट फटाफट. ओ म्हणजे तुम्ही तयारीत आहात. लय फॉर्म मध्ये म्हणजे लय भारी करसाल वाटायला लागले. मला ऑडियन्सला पण दाखवायची माझ्या. हा पण ऑडियन्सला नसेल आवडत तर ऑडियन्स अरे बोट चुकतील उद्याच्या उद्या त्यांनी ट्राय आम्ही केलं करतो. पाहिजे ना. हा एवढं पण त्यांना अंदाजा लावू शकता ना, तुम्हाला अंदाजा लावू शकता की खरंच चांगली दिसण्यावर फुटवून तर दिसेल ना की चांगली झाली नाही झाली नाही का. पण आणि मी खरं सांगा लाईव्ह व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघल्यानंतर खरं सांगा कोणी कोणी ही रेसिपी करून खाल्ली व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा जरा. एक सांगू का, मी लाईफ मध्ये 24 वर्षाचे झाले ना तर मी कधीच नाही खाल्ली. नाही बाबा आता मी खाल्ली, माझ्या आईच्या हातची खाल्ली होती मी. मला येत मी नाही, आम्ही कधी बनवत मी नाही. सांगू का 17-18च्या 2017-18च्या दरम्यान खाल्ली होती मंडळी. खूप मस्त होती. खूप म्हणजे खूप. आमच्या घरी पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे आमचे एक शिक्षक आहेत कांबळे सर. आता कांबळे सर म्हणजे आम्ही मामा पण म्हणतो. तर ते आमच्या घरी जेव्हा आले होते ना, आम्ही तेव्हा ती पप्पांनी आणली होती अंडी आणि आईने बनवली होती. एक नंबर बनवली. लाजवाब केली होती. आता मी ती परत करणार आहे. त्यानंतर मी मला कधीच नाही आत्याच्या खाल्ली. हातची मच्छी फ्राय आवडते. माझ्या आईला मच्छीचे आयटम एक नंबर मच्छी फ्राय भारी करतात. एक मला नंबर मच्छी आवडते यार. फ्राय, एक नंबर. एखाद्या दिवशी तिकडे घेऊन जाईल आणि व्हिडिओ बनवेल हा तिच्याकडे. खरंच खरंच मला बनवणार आहे. आणि लय दिवस झालं मी खाल्लीच नाही त्यांच्या हातची. तेव्हा मागच्या टायमाला मीच बनवलेली, पण मी त्यांच्यासारखीच बनवलेली मामा बोलले. ऐक ना, आईसारखी होणारच नाही. आईसारखी तर मी म्हणतो ना, ताज हॉटेलला बनत असेल तर काय माहित नाही बुवा मला. म्हणजे ताज हॉटेलची तेवढी मी छान खाल्लेली नाही. असते, कारण तेवढी एवढी छान एवढी नसते. छान असते माझ्या एवढी आईच्या छान हातची. नसते. गप थांब. आई आई बघ हे, आई काय म्हणाली बघ. पागल. नाही खरंच आई शपथ सांगतो मला माझ्या आईच्या हातची आहे ना मच्छी आवडते. एकच पीस खातो मी, काही जास्त मच्छी-बिच्छी खात नसतो. तर मला लय बाळ जेव्हा पोटात होतं तेव्हा मी किती 3-4 पीस खाल्ले. मग नंतर सगळे बोलले की नको खाऊ जास्ती गरम माझ्या आहे. वाट्याचं हेच खाती मंडळी. हा मला आवडतं तर खाईल ना मग मी. मला चिकन, मटन नाही आवडत, मच्छी आवडते. ठीक आहे. आपले झाले खावंच अंडे तेवढं. ऑलमोस्ट शिजलेले आहेत. एक बघतो खाऊन. मी तुम्हाला बोलली माझ्यासाठी प्रॉन्स आणले का? आणले. मग मी हं, त्याचीच हं. भाजी बनवते. झाले मंडळी आपले मच्छीचे अंडे एक नंबर शिजलेले आहेत. ठीक आहे. आता गॅस बंद करतो मी जाते खाली आणि मग आपलं बनवतो तुम्ही पुढचं. ठीक आहे. ओ हं. मी जाऊन येते. मग तुमची भाजी झाली की मला आवाज द्या. मग मला मला स्वयंपाक शूटिंग करून शूटिंग कर ना माझी. हो करायली की माझा ते फोटो थंबनेल लावलंय घे की. ना माझा. हां घेते. थंबनेलला बनवलंय. हां, थंबनेल. आमचं सगळं होतं मंडळी रेसिपीवर सगळं होतं आणि आमचं थंबनेलच आम्हाला नसतो कधीच. तर मंडळी हे आहेत आपल्याला लागणारे साहित्य. 2-3 कांदे, थोडेसे अद्रक लसूणची पेस्ट, नंतर एक छोटंसं टमाटर आणि कोथिंबीर. ठीक आहे. आणि चवीनुसार आपल्याला जे काही मीठ जो मसाले घालायचे ते त्या डब्यामध्ये आहेत. ते नंतर दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप कसं करायचं कसं नाही सगळं दिसेल. आणि कढीपत्ता लागेल. हां, कढीपत्ता विसरलो. कढीपत्ता पण घेतो. ठीक आहे. आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. लगेच मी कढई वगैरे गॅसवर ठेवणार आहे आणि स्टेप बाय स्टेप करणार आहे. तर ते लक्षात ठेवा आणि तुम्ही पण करा. तर मंडळी सगळ्यात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 पळ्या तेल घाला. म्हणजे जसं तुम्हाला जेवढं तुम्ही तेल खाता तेवढं बरं का. आता मी 2-2.5 पळ्या तेल घालतो. मला तेल जास्त आवडतं थोडं खायला. ठीक आहे. हं. ठीक आहे. तर आपण तेल टाकलेलं आहे थोडंफार चवीनुसार. हं. तेल भाजून घेतलं ना, की तेलामध्ये कांदा सोडायचा आणि एकदम लालसर होईपर्यंत भाजू द्यायचा. थोडं तेल अजून कढू द्यायला पाहिजे होतं मी थोडंसं. मी तुम्हाला सांगतो ना मंडळी एवढी भारी होईल ना, तुम्ही खरंच ट्राय करा. ठीक आहे. हा कांदा एकदम लाल होईपर्यंत भाजू द्या. गॅस फुल केलेला आहे. 1 ते 1.5 मिनिटामध्ये होईल तो बारीक एकदम लाल. बारीक कापून घेतलेला जास्त मोठा कापलेला नाही. आणि हे आहेत आपले मच्छीचे अंडे. बघू शकता एकदम चांगले शिजलेले आहेत. एक नंबर हे बघा. एक नंबर शिजलेले आहेत. आता याची भुर्जी आपण करणार आहे आणि ते पण अशी होणार आहे ना, खतरनाक होणार आहे. आता कांदा एकदम लालसर आपल्याला झालेला आहे फ्राय. ठीक आहे. एकदम मस्त कांदा फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये सेकंड स्टेपला काय टाकायचं टमाटर टाकायचं. ठीक आहे. हे झालं टमाटर.
हलवून घ्यायचं. ठीक आहे. लगेच याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. हे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. ठीक आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर मंडळी थोडंसं हलवून घेऊन नाही का हलवून घेऊन 31 सेकंदासाठी त्याला दम देऊ द्यायचा. म्हणजे जेणेकरून जे टमाट आहे ना बारकं मोठायला ते एकदम बारकं होऊन जाईल. ठीक आहे. तर ठीक आहे मंडळी, आपले 30 सेकंद झालेले आहेत बघा. हा, तर हे बघू शकता आपले टमाटर पण एकदम मस्त बारीक बारीक झालेले आहे. कांदा राहिलेला तो पण चांगला फ्राय झालेला आहे आणि अद्रक लसूण आहे ना ती पण फ्राय झालेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपले चवीनुसार तुम्हाला तिखट खायची सवय असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाले ऍड करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये थोडेसे मी चवीसाठी अजून थोडंसं मीठ टाकणार आहे. ठीक आहे. हे थोडंसं मीठ टाकायचं अर्धा चमचा. त्यानंतर कांदा लसूण मसाला आहे ते थोडासा 1 चमचा टाकून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर मिरची जी आहे ना 1 चमचा टाकून घ्यायची. ठीक आहे. आणि थोडंसं धनिया पावडर आणि चांगलं याला परतून घ्यायचं. तर मंडळी बघू शकता आपला चटणी मीठ मसाला पण एकदम चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे आणि फ्राय झालेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, हे अंडे आपले सोडून द्यायचे. ठीक आहे. सोडून दिल्यानंतर चांगले असे मिक्स करायचे. बनी बाळले आमचं परेशान करायला आम्हाला. आता हे याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत मंडळी. थोडंसं चिकन सुहाना मसाला जो आहे ना तो थोडासा ऍड करायचा. ठीक आहे. अर्धी पुडी टाका. अर्धा टाकल्याच्या नंतर जो आपला कोथिंबीर आहे ती अशी टाकून घ्या. ठीक आहे. कोथिंबीर टाकून घ्या. परत एकदा असं थोडंसं फ्राय करून घ्या. ठीक आहे. मस्त असा एकदम मस्त सुगंध येतो मंडळी, एक नंबर. थोडंसं असं याला 1 ते 2 मिनिटं वाफायला ठेवा. तर मंडळी ठीक आहे, आता आपल्याला 1 मिनिट झालेला आहे फ्राय करून. आता बघू कसे झाले कसे नाही. ठीक आहे. हा, छान. थोडं याच्यातलं वाफाळून पाणी खाली पडलेलं आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. एकदम मस्त असे सुटसुटीत अंडा भुर्जी रेडी झालेली आहे. ठीक आहे. तर बघू शकता मंडळी तुम्ही, एकदम मोकळी अशी झालेली आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.